इतक्या वर्षानंतर पुन्हा एकदा मला कुठेतरी माझ्या क्षमतेनुसार नोकरी मिळाली होती. मला त्या नोकरीसाठी मुलाखतीला जायचे होते. घरात आज जेवण-पाणी काहीही उपलब्ध नव्हते. सकाळपासूनच जेव्हा मी उठलो, तेव्हापासून मुलं भुकेने रडत होती आणि माझी पत्नी अश्रूंच्या आभाळात शांतपणे त्यांना सांभाळत होती. तिच्या डोळ्यात असहाय्यतेचा स्पष्ट प्रकाश जाणवत होता. रडणाऱ्या मुलांना असे पाहून मी मनाने खूप त्रस्त होऊ लागलो. अचानक मी माझ्या पत्नीकडे म्हणालो, "तू माझे कपडे नीट करून ठेव. आज मला कुठेतरी मुलाखतीला जायचे आहे. प्रार्थना कर की मला नोकरी मिळो आणि आपले सारे दुःख दूर होतील." माझी पत्नी शांतपणे रिकाम्या डोळ्यांनी माझ्याकडे बघत राहिली. या महिन्यात मी किती वेळा मुलाखतीला गेले होते, पण कुठूनही सकारात्मक उत्तर मिळाले नव्हते. माझ्याकडे खूप डिग्र्या आणि डिप्लोमा होते, ज्यात मी नेहमी चांगले मार्क्स मिळवले होते. माझ्या क्लासमधील सगळ्या मुलांमध्ये मी टॉप असायचो. पण आता त्या सर्व डिग्र्या घेऊन मी दर ठोकर खाण्यात गुंतलो होतो. प्रत्येक ठिकाणी लाच चालत होती. प्रत्येकजण फक्त आपले मतलब काढण्यामध्ये मग्न होता. माझ्यासारख्या सक्षम तरुणाची येथे काहीही किंमत नव्हती, कारण इथे तर फक्त पैशांचीच किंमत होती. तरीही मी माझी किमया आजमावण्यासाठी त्या मुलाखतीला गेलो होतो. अखेर मी स्वतःला तयार करून भुकेने रडणाऱ्या मुलांना पाहून मजबूरपणे त्या मुलाखतीसाठी बाहेर पडलो. घरून बाहेर पडलो तेव्हा मला एक रिक्षा सापडला. माझ्याकडे इतकेच पैसे होते की फक्त त्याचं भाडंच भरता आलं. मी रिक्षात बसलो आणि ऑफिसपर्यंत पोहोचलो. पण मी विसरून गेलो होतो की माझं स्वरूप, माझी जुनी फाटलेली जोडी आणि कपडे काहीसे चांगले नसतील. ऑफिसमध्ये प्रवेश करताच मला समोर एक रांग दिसली. ही रांग इथे मुलाखतीसाठी आलेल्या लोकांची होती. प्रत्येकजण चांगले कपडे आणि चांगले सूटबूट घातलेले होते. मात्र माझे जुने फाटलेले कपडे आणि 1 वर्षांपूर्वी घेतलेले फाटलेले ड्रेस मी अजूनही वापरत होतो. सगळ्या लोकांना पाहून मला असं वाटलं की इथेही तसेच होईल, जसं आजपर्यंत होतंय. इथेही लाच चालेल. इतके श्रीमंत लोक असतील आणि ते लोक लाच घेऊन कुणाला तरी येथे नोकरीवर ठेवतील. मी निराश होऊन परत जाणार होतो की अचानक मागून माझं नाव बोलण्यात आलं. बसच्या दरवाज्यावर उभा असलेला माणूस माझ्याकडे बघत होता. त्याने बारीकपणे सगळ्या लोकांकडे बघून माझं नाव घेतलं. कुणीही त्याच्या बाजूला दुर्लक्ष केलं. अखेर मी हळूहळू चालत त्याच्याकडे गेलो. त्याने माझ्या फाटलेल्या जुन्या कपड्यांकडे आणि फाटलेल्या जुन्या बुटांकडे एक सरसरी नजर टाकून बाजूला होऊन मला समोर दरवाजा उघडून दाखवला. दरवाजा उघडून मी ऑफिसमध्ये प्रवेश केला. समोर बसलेला गीतेश राठोड आपल्या प्रभावशाली व्यक्तिमत्वासह खुर्चीवर बसलेला होता. मी आत जाण्याची परवानगी मागितली. त्याने फक्त हो असं उत्तर दिलं आणि मला खुर्चीकडे बसण्याचा इशारा केला. त्याची नजर अजूनही संगणकावर लागलेली होती. मी शांतपणे जाऊन त्याच्या समोरच्या खुर्चीवर बसलो. त्याचे काही प्रश्न विचारण्याची वाट पाहत होतो. काय प्रश्न विचारेल, केव्हा इंटरव्ह्यू घेईल आणि केव्हा मी इथून जाऊ शकेन हे समजत नव्हते. त्याच्या समोरची मोठी खुर्चीही त्याच्यापासून बऱ्याच अंतरावर होती, त्यामुळे तो मला डोक्यापासून पायापर्यंत पाहू शकत होता. त्याने मला एक नजर पाहिले आणि मग त्याची नजर माझ्या जुन्या फाटलेल्या जोडीवर स्थिर झाली. एकदम माझ्या मनात लाज वाटू लागली. माझ्या त्या जोडीच्या बुटावर 1 वर्ष जुनी असलेली सुई आणि धाग्याच्या सहाय्याने केलेली दुरुस्ती स्पष्टपणे दिसत होती. खूप वेळ तो शांतपणे मला असंच पाहत राहिला. मग त्याने मला 1-2 प्रश्न विचारले. मी थोड्या संकोचाने सर्व उत्तरं त्याच्यासमोर मांडली आणि माझा बायोडेटा त्याच्यासमोर ठेवला. त्याने माझी फाईल उघडून पाहायला सुरुवात केली. मला पूर्ण विश्वास होता की इथेही मला नोकरी मिळणार नाही, कारण इथे फार श्रीमंत लोक इंटरव्ह्यूसाठी आले होते आणि नक्कीच इथेही भ्रष्टाचार चालू असणार होता. माझ्या डोक्यात फक्त एक विचार चालू होता की त्यावेळेस त्याने आपला सचिव बोलावला. सचिव, जो दरवाजावर उभा राहून इंटरव्ह्यूसाठी येणाऱ्या लोकांना खोलीत बोलवत होता, तो झपाट्याने धावत येतो आणि म्हणाला, "जी साहेब." बॉसने त्याला सांगितले, "या मुलाचे अपॉइंटमेंट लेटर तयार करा. हा मुलगा उद्यापासून जॉईनिंग देणार आहे." हे ऐकून मी आश्चर्यचकित झालो. मी डोळे मोठे करत खुर्चीवर बसलेल्या बॉसकडे पाहायला लागलो.
त्यांनी माझ्याकडून अजून काही विचारले नाही. फक्त माझी सर्व कागदपत्रे स्वतःकडे ठेवली आणि मला नोकरी देऊन टाकली. हो, हे खरं होतं की इथे येण्यापूर्वी मी जिथेही गेलो होतो, माझ्या सर्व कागदपत्रांची छाननी झाली होती. सगळ्यांनी माझ्या यशाची दखल घेतली होती. माझे सारे गुण जे मी आयुष्यभर प्रथम क्रमांकाने मिळवले होते, ते सगळं भ्रष्टाचाराच्या धुळीत दबून गेलं होतं. आता सगळे फक्त लाच घेत होते आणि श्रीमंत लोकांना नोकरी मिळत होती. माझ्यासारखे गरीब लोक अशाच परिस्थितीत पिसत राहायचे. आजही मला फक्त एकच भावना होत होती, पण जेव्हा बॉसच्या तोंडून मी ऐकलं की त्याने माझं अपॉइंटमेंट लेटर तयार करून टाकलं आहे आणि उद्यापासूनच मला नोकरी मिळणार आहे, मी आश्चर्याने भरून गेलो. माझ्यात विचार करण्याचीही हिंमत नव्हती. त्यांनी माझी सर्व कागदपत्रे परत केली आणि मला सांगितले, तू असं कर की उद्या सकाळपासूनच नोकरीवर ये. तू या नोकरीसाठी निवडला गेला आहे. हे ऐकून मी आनंदाने भरून गेलो, पण काय प्रतिक्रिया द्यावी हे कळत नव्हतं. त्यावेळेस विचारण्याचीही हिंमत झाली नाही की शेवटी कोणत्या आधारावर त्यांनी मला नोकरी दिली होती. मी शांतपणे उठून माझ्या घराकडे परत आलो. घरी पोहोचल्यावर मी माझ्या पत्नीला ही खुशखबर दिली. तिने खूप आनंदाने उत्साह व्यक्त केला. माझे मुलंही आनंदाने उड्या मारू लागले आणि आता माझ्या हृदयात एक नवीन भावना जन्माला आली की आमच्या घरातून गरिबीचे दिवस संपणार आहेत. पण माझ्या डोक्यात एकच प्रश्न घोळत होता की शेवटी माझ्या जुन्या कपड्यांना आणि फाटलेल्या बुटांना पाहून त्या माणसानं मला नोकरी कशी दिली. हा विचार सतत मनात फिरत होता. दुसऱ्या दिवशी सकाळ झाली आणि मी ऑफिसला पोहोचलो. ऑफिसमध्ये मला मॅनेजरने सगळं काम समजावून दिलं. मी कॉम्प्युटरमध्ये खूप पारंगत होतो, त्यामुळे काम समजायला फार अवघड झालं नाही आणि मी आनंदाने माझं काम सुरू केलं. काही वेळ निघाल्यावर मी बॉसला ऑफिसमध्ये येताना पाहिलं. त्यांच्या स्वागतासाठी जसं सगळे उभे राहिले तसंच मीही झपाट्याने उभा राहिलो. मी तरीही ते जुने बुटं घालून गेलो होतो, जे मी काल त्यांच्यासमोर घालून गेलो. अचानक मला लाज वाटू लागली आणि मी आपले पाय मागे घेतले. बॉस मला पाहत विचार करत दिसले आणि मला आत बोलावलं. मी संकोचाने त्यांच्या मागे चालत त्यांच्या ऑफिसपर्यंत पोहोचलो. त्यांच्याशी कसं बोलावं, काय सांगावं, काही समजत नव्हतं. त्यांनी मला समोरच्या खुर्चीत बसवलं आणि मी विचारात पडलो. ते इतके हसतमुख भेटले की जणू काही ते मला शेकडो वर्षांपासून ओळखत होते. मला आश्चर्य वाटत होतं. आमच्यात कुठलंही नातं नव्हतं, ना ओळख होती. मग बॉस इतके मोकळेपणाने का वागत होते? त्यांचे बोलणे समजत नव्हतं. मी फक्त होय होय म्हणत उत्तर देत राहिलो. तेव्हा त्यांनी मला विचारले, तुला काही त्रास आहे का? माझ्या डोक्यात फक्त एकच विचार चालू होता. अखेर त्यांनी मला बिना इंटरव्ह्यू घेतल्याशिवाय, बिना चौकशी केल्याशिवाय आणि बिना कोणतीही लाच घेतल्याशिवाय ही नोकरी का दिली? काही क्षण थांबून नंतर मी भीतीने विचारले आणि माझ्या तोंडून फक्त एवढंच वळलं, सर, मी इतका गरीब माणूस आहे की माझे कपडे आणि बुटं पाहून माझ्या गरिबीचा अंदाज सहज लावता येतो. माझ्याकडे पैसे नाहीत, घरात तर भुकेची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत मी अनेक कंपन्यांना पाहिलं, अनेक कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू दिले, पण कोणीही मला घेतलं नाही. तरीही माझ्या डिग्र्या, शिक्षण खूप उच्च दर्जाचे आहेत. माझ्या वडिलांनी रिक्षा चालवून मला शिकवलं, उच्च शिक्षण घेतलं, पण या शिक्षणाने मला काहीही मदत केली नाही. आज मी इतका गरीब आहे, तरी माझ्याकडे डिग्र्या आहेत. सगळ्यांनी माझी डिग्री नाकारली आणि सगळ्यांनी फक्त श्रीमंत लोकांना नोकऱ्या दिल्या. पण आपण पहिले माणूस आहात ज्यांनी बिना इंटरव्ह्यू, बिना काही प्रश्न विचारल्याशिवाय फक्त माझ्या कपड्यांवर आणि बुटांवरून मला नोकरीवर ठेवलं. अशी काय खास गोष्ट आहे? माझं मन धडधडत होतं. मी हेही विचार करत होतो की बॉसला वाईट वाटणार का? माझ्या या प्रश्नावर ते हसू लागले. मला आश्चर्य वाटलं की ते माझ्या बोलण्यावर हसत होते. साधारणपणे असं वागणं त्यांनी सहकाऱ्यांसमोर नक्कीच पसंत केलं असतं, पण ते हसत हसत काही गोष्टी सांगायला लागले आणि ते ऐकून मला आश्चर्याचे धक्के बसले.
मी सुजय वर्मा, पंकज वर्मा यांचा मुलगा आहे. पंकज वर्मा माझे वडील होते. ते BSc पास होते. त्यांच्या काळात शिक्षणाची इतकी प्रचलितता नव्हती. पण माझ्या आजोबांनी त्यांना शिकवलं. आजोबांची इच्छा होती की ते शिक्षण घेऊन उच्च पदावर पोहोचावेत. पण त्या काळात मुलांना शिक्षण घेणं फार कठीण होतं. ज्या भागात आम्ही राहत होतो तिथे फक्त मॅट्रिकपर्यंत शाळा होती. त्यांनी शाळेतून मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतले आणि मग शहरात पाठवले गेले. शहरात त्यांनी इंटरमिजिएट पास केलं आणि मग BSc सुरू केलं. डिग्री घेतल्यावर त्यांनी अनेक छोटे मोठे कोर्सेसही केले. पण वडिलांनी शिक्षण पूर्ण केलं होतं की अचानक आजोबांचे निधन झाले. त्यावर वडिलांच्या खांद्यावर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी आली. लहान बहीण भाऊ शिकवणं, घराचे खर्च भागवणं, हे सर्व काम त्यांच्यावर आलं. वडिलांनी मेहनतीने रिक्षा चालवायला सुरुवात केली. त्या काळात कंपन्यांना इंटरव्ह्यू दिले, पण कोणीही वडिलांना नोकरी दिली नाही. शेवटी वडिलांनी एक रिक्षा विकत घेतला आणि त्याचे हप्ते भरून आपलं काम सुरू केलं. सुरुवातीला जास्त प्रवासी मिळत नसायचे, पण हळूहळू काम चालू लागलं. त्यामुळे घर चालू झालं. बहीण भाऊचं शिक्षण पूर्ण केलं, त्यांची लग्न करून दिली आणि मग स्वतःसाठीही स्थिरतेची व्यवस्था केली. आमच्या आयुष्यात बरेच अडचणी होत्या, पण आई वडील दोघेही साधेपणाने जगत. त्यांची साधी जीवनशैली आम्हालाही साधेपणात जगण्याचा पाठ शिकवायची. मग आम्हीही आपलं आयुष्य सुखाने जगू लागलो. आमच्या आयुष्यात जास्त आकांक्षा नव्हत्या, जास्त खर्चही नव्हता. त्यामुळे आयुष्य सुरळीत चाललं होतं. पण जेव्हा आम्ही मोठे होत गेलो, शिक्षणाचा खर्च तितकाच वाढत राहिला. वडिलांच्या डोक्यावर नेहमी आमच्या काळजीची जाणीव असायची. आम्ही थोडे मोठे झालो तेव्हा आईने वडिलांना हातभार लावायला सुरुवात केली. आई ही एक शिक्षित महिला होती आणि आपल्या पतीला प्रत्येक परिस्थितीत साथ देणे ती चांगल्या प्रकारे जाणायची. तिने घरातच मुलांना ट्युशन शिकवायला सुरुवात केली. त्याचबरोबर ती मशीन चांगल्या प्रकारे चालवायची. त्यामुळे तिने वडिलांना मदत करून घर चालवायला सुरुवात केली. घरात कपडे शिवले जात असत, मुलांना ट्युशन दिले जात आणि वडील बाहेर रिक्षा चालवत. अशा प्रकारे घराचा खर्च चालू झाला. पण बहिणीचं लग्न करायचं होतं आणि खूप साऱ्या जबाबदाऱ्या होत्या ज्या आईवडिलांच्या खांद्यावर होत्या. दोघंही बहिणींचं लग्न उत्तम रीतीने करायचं ठरवलं होतं. मी नेहमी वडिलांना विचारायचो, बाबा, तुमच्याकडे इतके डिग्र्या आहेत, इतकं शिक्षण घेतलं आहे, पण तुम्ही नोकरी का करत नाही? तुम्हाला तर नोकरी सहज मिळेल. माझ्या बोलण्यावर वडील हसून म्हणायचे, बेटा, जेव्हा डोक्यावर जबाबदारी येते तेव्हाच माणूस समजतो. आणि तू म्हणतोस ना की मला नोकरी सहज मिळेल. बेटा, जाऊन त्या कंपन्यांच्या धुळीला चाक. तुला कळेल की या डिग्र्या हातात असताना माणूस किती बेकार वाटतो. त्यामुळे मी म्हणतो की नोकरीपेक्षा स्वतःचा व्यवसाय जास्त चांगला असतो. जर कधी माझ्या मजुरीची किंमत मिळाली नाही, कधी रिक्षा चालला नाही, कधी प्रवासी मिळाले नाहीत, तरी मला काही फरक पडत नाही. पण जेव्हा मी डॉक्युमेंट्स घेऊन कंपन्यांमध्ये जातो आणि रस्त्यावर धक्के खाण्याची वेळ येते, तेव्हा मला माझा हात अतिशय लहान वाटतो. त्यावेळी या डिग्र्या कुठलाही उपयोगी वाटत नाही. कंपन्यांचे नकार म्हणजे नेहमी अपशब्दांसारखे वाटतात. वडिलांच्या या गोष्टी मला कधी समजत नाहीत, म्हणून मी शांत बसायचो. वडील नेहमी सांगायचे, बेटा, जेव्हा तुला हे सर्व समजेल तेव्हा माझ्या बोलण्यावर तुला सहमती वाटेल, जेव्हा तू माझ्या जागी येशील. पण का असे वाटायचे मला की वडील नेहमी चुकीचे वाटत होते? मला असं वाटायचं की ते आमच्यासाठी काहीच करत नाहीत. जर ते कुठल्या चांगल्या कंपनीत नोकरी करत असते तर आमचं आयुष्य चांगलं होतं. इतक्या डिग्र्या घेऊन ते छोटीशी रिक्षा का चालवत आहेत? आमच्या घरची परिस्थिती किती बिकट होत होती, एक दिवस चालताना कळलं नाही. वडील कुठून आले आणि इतक्या घाईने आईला म्हणाले, जितकी जमापुंजी तुझ्याकडे आहे ती मला दे. मी थक्क झालो. वडील काय म्हणत आहेत? मी आणि आई विचारू लागलो, अखेर काय झालं? सगळं ठीक आहे ना? वडील म्हणाले, अरे काहीही ठीक नाही, फार इमर्जन्सी आहे, मला पैसे हवेत. जर तुझ्याकडे काही आहे तर मला दे. आईने सगळा जमा केलेला पैसा आणला. बहिणीचं लग्न झालं होतं, पण आता फक्त मी उरलो होतो.
माझ्या शिक्षणासाठी हे सारे पैसे खर्च होत होते. अजून माझ्या फीचे पैसे द्यायचे होते. पण वडील हे पैसे कुठे नेणार होते? मी वडिलांना थांबवण्याचा प्रयत्न केला, पण वडील माझ्या बोलण्यावर थांबले नाहीत. ते घाईघाईने पैसे घेऊन निघून गेले. 2-3 दिवस वडील घरी परत आले नाहीत. आई सिलाई करत राहिली आणि त्याच पैशांवर घर चालू राहिलं. वडिलांचा फोन नंबरही बंद यायला लागला. काही दिवसांनी जेव्हा वडील परत आले तेव्हा त्यांच्यासोबत रिक्षाही नव्हता. मला आश्चर्य वाटलं होतं. मी वडिलांवर राग धरला, त्यांना खूप राग दिला. इतकंच नाही तर आईही रागावून म्हणाली, अखेर अशी कोणती परिस्थिती आली की तुला रिक्षा विकावा लागला? वडील शांत होते, ते काहीही बोलत नाही. मी रागाने भरून घरातून निघून गेलो. आईही रागावून बसली. वडीलही कोणतीही गोष्ट सांगत नव्हते. मला असं वाटत होतं की वडील आमच्यासाठी काहीच करायचे नाही. मी त्यांच्याशी कठोरपणाने वागत होतो. शेवटी बाहेर मेहनत मजुरी करून काही पैसे कमवले आणि थोडे पैसे आईला दिले. मी माझ्या युनिव्हर्सिटीच्या शेवटच्या सेमिस्टरची फी भरायचा प्रयत्न केला, पण तेव्हापर्यंत वडील पूर्णपणे गायब झाले होते. वडिलांचा काहीही अतापता लागेना. संपूर्ण घरात गोंधळ उडाला. वडील एका अपघातात गेले होते. मला असं जाणवलं की एखाद्याने माझ्याकडून माझं सगळं काही हिसकावून घेतलंय. घरात एकच शोककळा पसरली. आईने वडिलांच्या जाण्याचा धक्का सहन केला नाही. वडिलांच्या शेवटच्या श्वासानंतर आम्हीही मानसिकदृष्ट्या खूप कमकुवत आणि आजारी झालो. वडील हे आयुष्याच्या प्रत्येक सुखदुःखाचे साथीदार होते. ते दोघं एकमेकांसाठी अतिशय उत्तम जोडी होते. काही काळानंतर आईही या दुनियेतून निघून गेली. आता मी एकटा राहिलो. पण एक गोष्ट होती की आई गेल्यावर माझ्या एका मित्राच्या बहिणीशी लग्न मी केले होते. आईच्या निधनानंतर आंटीने लगेचच हे लग्न ठरवले होते. त्यांचे म्हणणे होते, तुझ्या घरात एका स्त्रीचं अस्तित्व असणं गरजेचं आहे. तुझी आई गेली आहे, आता तुझी पत्नी यायला हवी. मीही शांतपणे त्यांना मान्य केलं. माझी पत्नी खूप चांगली होती. प्रत्येक सुखदुःखात माझा साथ देत असे. असं वाटायचं जणू ती आईची एक छायास्वरूप होती. हळूहळू दिवस जात गेले. काही वर्षात मला 2 मुलं झाली, पण अजूनही नोकरी सापडलेली नव्हती. मी सगळं शिक्षण पूर्ण केलं होतं. कधी कधी काही छोट्या मोठ्या नोकऱ्या मिळायच्या, जसे 1 महिना किंवा 2 महिन्यांसाठी, पण त्याहून जास्त कुठेच नोकरी मिळाली नाही. मला कायमची चांगली पक्की नोकरी हवी होती, पण आता ती छोटी मोठी नोकरीसुद्धा माझ्या हातातून निघून गेली होती. घरात फाटलेली परिस्थिती आली होती. मला काहीच समजत नव्हतं की काय करावं. सगळं काही माझ्या हातून सुटलं जात होतं. मुलं भुकेने रडायची, पत्नी हतबल व्हायची. आईसारखी कधी कधी ती सुद्धा कपडे शिवायची, पण तिच्या डोळ्यांचा त्रास होता. म्हणूनच मी तिला सिलाईचे काम करायला मना केले होते. आता सगळं काही माझ्या हातून जात होतं. कंपन्यांमध्ये इंटरव्ह्यू देताना थकून गेलो होतो. प्रत्येक ठिकाणी फक्त लाच चालत होती. आजही मला वडिलांची तीच गोष्ट आठवते की या डिग्र्या जेव्हा माणूस मिळवतो तेव्हा त्याची काही किंमत उरलीच नाही. आम्ही जेव्हा डिग्र्या घेऊन कंपन्यांमध्ये जातो तेव्हा त्या डिग्र्या कामाच्या नसतात. मी फक्त एवढंच म्हणायचो की माणूस भुकेला राहो, पण स्वतःचा व्यवसाय करावा. पण जेव्हा जेव्हा वडिलांचा रिक्षा आठवतो तेव्हा वडिलांवर राग येतो. मी म्हणायचो, जाण्याआधी वडिलांनी एक काम तरी केले असते आणि ते म्हणजे माझ्यासाठी रिक्षा सोडून गेले असते. त्यांनी तर आपलं संपूर्ण आयुष्यभर काहीच केलं नव्हतं. मला फक्त या गोष्टीचं दुःख राहिलं होतं. आता वडिलांना जाऊन जवळपास 8 वर्ष पूर्ण झाली होती आणि आता कुठेतरी चांगली नोकरी मिळण्याची आशा दिसू लागली होती. पण इथेही खूप श्रीमंत लोक होते. मला असं वाटायचं की शिफारशीच्या माध्यमातून ही नोकरीसुद्धा माझ्या हातून जाईल. पण असं काही घडलं नाही. इथल्या बॉसने मला बिना इंटरव्ह्यू नोकरी दिली. दुसऱ्या दिवशी मी त्यांना हे विचारत होतो. ते हसत म्हणाले, तुझे हे फाटलेले बूट पाहून तर मला सुद्धा फार वाईट वाटत होतं. पण मला असं वाटत होतं की तू ही नोकरी नाकारतोस. तुझ्या क्षमतेला पाहूनच मी तुला नोकरी दिली आहे. मी शांत राहिलो. पण जेव्हा त्यांनी माझे डॉक्युमेंट पाहिले तेव्हा मी फक्त एका व्यक्तीचे नाव आणि त्याची फोटोकॉपी पाहिली. तो माणूस माझा मदतगार होता.
तू जाणतोस का, मी आजपासून 8 वर्षांपूर्वी अत्यंत गंभीर परिस्थितीत अडकलेलो होतो, जेव्हा कोणीही मदतीसाठी तयार नव्हते आणि मी जीवन व मृत्यूची लढाई लढत होतो. तेव्हा त्या माणसाने मला आधार दिला. त्याच्या रिक्षावर बसवून हॉस्पिटलपर्यंत नेलं. माझा अपघात इतका भयानक झाला होता की माझ्यासमोर धडकणारे लोक पळून गेले होते, पण तुझ्या वडिलांनी त्यावेळी येऊन मला वाचवलं. मी हॉस्पिटलमध्ये बराच काळ कोमामध्ये राहिलो आणि माझ्या सगळ्या खर्चाची जबाबदारी त्या माणसाने उचलली. इतकंच नाही तर त्याने आपला एक रिक्षासुद्धा विकला होता. जेव्हा मी शुद्धीवर आलो तेव्हा माझ्या पत्नीने सगळी गोष्ट सांगितली. तिने त्या माणसाची माझी ओळख करून दिली. मी त्याच्याकडून इतकी मदत केल्याबद्दल काही मागितलं तेव्हा तो म्हणाला, माझा एकच मुलगा आहे जो उच्च शिक्षण घेत आहे. मला इतर काहीच गरज नाही, फक्त त्याला नोकरी द्यावी. मी त्याला सांगितले की आपल्या मुलाला पाठवा आणि ते मला सोडून निघालेच होते की त्यांचा अपघात झाला. मी त्या स्थितीत नव्हतो की जाऊन त्यांची काळजी घ्यावी. जेव्हा मी बरा झालो तेव्हा मी त्यांना शोधण्याचा सुरुवात केली, पण तो मला कुठेही सापडला नाही. 5 वर्षे मी त्यांचा मुलगा कुठेतरी मिळेल अशी आशा धरून शोधत राहिलो, पण त्यांचा मुलगा कुठे सापडला नाही. अखेर निराश होऊन मी परत घरी आलो आणि 1 वर्षानंतर खूप विचार करून एक निर्णय घेतला की इंटरव्ह्यूसाठी जाहिरात छापावी. कदाचित त्यांचा मुलगा या नोकरीसाठी माझ्याकडे येईल. आणि तेव्हापासून मी आजपर्यंत इंटरव्ह्यू घेत आहे, पण आजपर्यंत त्या माणसाची फोटोकॉपी आणि नाव कधीही दिसले नाही. पण काल जेव्हा तू माझ्याकडे आलास तेव्हा त्या माणसाची फोटोकॉपी आणि नाव मला दिसले. मी माझ्या मदतगाराला कधीही विसरू शकत नाही. म्हणूनच मी त्यांच्या सांगण्यावरून तुझ्यासाठी ही नोकरी पक्की केली. जेव्हा तुझी डिग्री पाहिली तेव्हा मला असं वाटलं की तू आमच्या संस्थेसाठी परफेक्ट आहेस. तुझ्यासाठी हे सगळं काम तुझ्या वडिलांनी केलं आहे, असं ते हसत हसत म्हणाले. तेव्हा माझ्या डोळ्यातून अश्रू झळाळले. मी आजपर्यंत माझ्या वडिलांना नेहमीच चुकीने समजून आलो होतो, पण माझ्या वडिलांनी माझ्यासाठी खूप चांगलं केलं होतं. आणि जर ते काहीच करत नसते तरीही त्यांच्या एका कामामुळेच पुरेसं होतं की त्यांनी एका माणसाचा जीव वाचवला होता. अश्रू वाहू लागले. मी रडत रडत हातांनी आपलं तोंड झाकून बसलो. बॉस माझ्याकडे आले आणि पाण्याचा ग्लास देत म्हणाले, माझ्या मते तुला तुझ्या वडिलांची आठवण येत असावी. मी त्यांना उत्तर दिलं, सर, मला माझ्या वडिलांची आठवण नाही, तर त्यांच्यासोबत केलेल्या माझ्या त्या सगळ्या वागणुकीची आठवण येते. जेव्हा त्यांनी रिक्षा विकला होता तेव्हा मी त्यांना काही म्हणालो होतो. त्यानंतर माझे वडील मला कुठेच सापडले नाही. ते या जगातून गेले. मी नेहमीच असं समजत होतो की ते माझ्यासाठी काहीच करून गेले नाही. आज जे काही मी आहे ते सर्व माझ्या वडिलांमुळे आहे. पण प्रत्यक्षात असं नव्हतं. माझ्या वडिलांनी तर माझ्यासाठी खूप काही केलं होतं आणि जर त्यांनी काही केलं नसलं तरीही काही फरक पडत नाही, कारण त्यांनी एका माणसाचा जीव वाचवला होता. मी रडत रडत सांगत होतो तेव्हा सरांनी माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाले, पहा, तुझ्या रडण्याने तुझ्या वडिलांना त्रास होईल आणि तू कोणती हकीकत जाणतोस. जर तू खरी हकीकत जाणतोस तर तू कधीही आपल्या वडिलांसाठी या गोष्टी सांगितल्या नसत्या, ज्या तू आत्ता मला सांगतोयस. तू धैर्य ठेव आणि स्वतःसुद्धा तुझ्या वडिलांसारखा बन. अजून पुढे तुला ज्या गोष्टींची गरज असेल त्या मी तुझ्या सर्व गरजा पूर्ण करेन. तुझ्या घरात जे अन्नधान्य आणायचे असेल त्याची यादी मला दे. मी माझ्या नोकराच्या माध्यमातून तुझ्या घरात रेशन पोहोचवून देईल. आणि हो, अजून पुढे तुझ्या वडिलांविषयी असा काहीही विचार करू नकोस. मी शांतपणे उठून माझ्या केबिनमध्ये गेलो आणि रडत रडत देवाकडे प्रार्थना करू लागलो की तो मला माझ्या या चुकीबद्दल माफ करो. मी माझ्या वडिलांच्या सन्मानात चुकीचे वागलो, पण माझे वडील हे या जगातले सर्वात महान वडील होते. त्यांनी त्या माणसासाठी आपलं घरसुद्धा विकलं असतं, तरीही मला यात काहीही त्रास नसता आणि मी त्यांच्याबद्दल काहीही वाईट म्हणत नसतो. आज मला समजलं की खरंच आईवडील नेहमी आपल्या मुलांचं भलं इच्छित असतात. शेवटच्या वेळेतसुद्धा त्यांना मीच आठवत होतो. म्हणूनच त्यांनी सरांशी माझ्यासाठी बोलणं केलं होतं. अन्यथा आज सर मला कुठून शोधून सापडले असते. हा पश्चाताप नेहमीच राहील की मी माझ्या वडिलांना चुकीचे समजलो,
पण आता खात्री आहे की माझे वडील माझ्याशी न रागवता गेले होते. त्यांनी माझ्या सगळ्या चुका माफ केल्या होत्या. अगदी बालपणात माझ्या चुका माफ केल्याप्रमाणे. आता माझे डोळे नेहमीच अश्रूंनी भरलेले असतात, पण देवाचे आभार मानतो. त्यांनी माझी परिस्थिती खूप बदलली आहे. कारण मला असं वाटतं की माझे वडील गेले तरीही ते माझ्यासोबत आहेत. त्यांनी एकदा सांगितले होते, माझ्या जाण्यानंतरही माझा आशीर्वाद तुझ्यासोबत राहील. तू असं कधीही समजू नको की मी तुला सोडून गेलो आहे. तेव्हा मला हे पूर्णपणे समजले नव्हते, पण आज मला हे सर्व समजायला लागलं आहे. आता प्रत्येक क्षणी असं वाटतं की वडील माझ्यासोबत आहेत. त्यांच्यामुळेच मला ही नोकरी मिळाली आहे. नक्कीच एक बाप नेहमी आपल्या मुलांसाठी घनदाट झाडासारखा असतो. तो गेला तरीही माणूस त्याच्या सावलीचा थंडावा जाणवत राहतो, जसं मी सध्या अनुभवतोय. देव प्रत्येक माणसाच्या आईवडिलांची रक्षा करो. प्रत्येकाला आपल्या आईवडिलांची सेवा करण्याची समज आणि कृपा देवो. तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा कशी वाटली? कमेंट करून जरूर सांगा. आणि कथा आवडली असेल तर तिला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. अशाच नवीन आणि रोचक गोष्टींसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आमची कोणतीही गोष्ट तुम्ही मिस करू नका. आपण पुन्हा भेटूया एका नवीन कथेसह. धन्यवाद.